MST CET 2025-26 तर ज्या विद्यार्थ्यांनी CET दिलेली असेल त्यांचे कॅप राऊंडचे फॉर्म सुरू झालेले आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण कॅप राऊंड रजिस्ट्रेशन कसे करणार या संदर्भात संपूर्ण अपडेट बघणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला साइटवर यावं लागेल। साइट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी MST CET 2025 दिलेली असेल तेच विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात। तर सर्वप्रथम साइटवर या। साइटवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की जी लास्ट डेट आहे म्हणजे फॉर्म जे आहे हे आजपासून सुरू झालेले आहे आणि लास्ट डेट कधी दिलेली आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकता। तर 8 तारखेपर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। तर ज्याही विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचे असेल व्हिडिओमध्ये दिलेल्या प्रोसेसनी तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता आणि 8 तारखेच्या आत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे। त्यानंतरची जी अपडेट राहणार आहे ती तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर सर्वप्रथम साइटवर या आणि न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करा। सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे ID आहे आणि पासवर्ड आहे जो आपण या अगोदर यूज केलेला आहे, जसं की रिझल्ट चेक करण्याला आणि रजिस्ट्रेशन फॉर्मच्या वेळेस जोही आपण ID पासवर्ड यूज केलेला आहे तो ID टाका, म्हणजे ईमेल ID पासवर्ड टाका आणि साइन इनला क्लिक करा। म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि त्यामधून आपण आपला कॅप राऊंडचा फॉर्म फिलअप करणार। लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये बघू शकता एक ऑप्शन दिलेला आहे कॅप राऊंडचं। तर कॅप राऊंड रजिस्ट्रेशन आपल्याला या ऑप्शनमधून रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी MST CET 2025 दिलेली असेल। तर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि विद्यार्थ्यांना जर त्यांचे स्कोअर कार्ड पाहिजे असेल तर स्कोअर कार्डचं ऑप्शन इथे उपलब्ध करून दिलेलं आहे। इथून तुम्ही PDF स्वरूपामध्ये तुमचे स्कोअर कार्डसुद्धा डाउनलोड करू शकता, कारण आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर हा लागणार आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही की तुम्हाला UGचं ऑप्शन दिलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायची असेल त्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे। तर PCM ज्या विद्यार्थ्यांनी PCM दिलेला आहे ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात। तर इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनला क्लिक करा। त्यानंतर आपण आपलं रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ही कंप्लीट करणार। अशा प्रकारे तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये तुम्हाला विचारण्यात येत आहे की तुम्ही MST CET 2025 PCM ग्रुप दिलेला आहे का? तर इथे तुम्हाला यस क्लिक करावं लागेल। इथे यस क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बाकीचे जे ऑप्शन आहेत ते उपलब्ध होतील, जसे की ॲप्लिकेशन नंबर टाका, रोल नंबर टाका, डेट ऑफ बर्थ टाका, चेक PCM डिटेल्सला क्लिक करा, म्हणजे CET डिटेल्सला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला CET मध्ये जेवढे मार्क्स मिळालेले आहेत ते मार्क्स तुमच्यासमोर ओपन होतील, तुम्ही ते बघू शकता। तर अशा प्रकारे रोल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ टाका आणि चेक PCM CET डिटेल्सला क्लिक करा। जर तुम्ही PCB ग्रुप दिला असेल तर PCB ग्रुपचे सुद्धा तुम्ही इथे मार्क्स ॲड करू शकता। अशाच प्रकारे इथे सुद्धा यस करून बाकी तुम्ही रोल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ टाकून PCM ग्रुपची जी CET आहे ते मार्क्स तुम्ही बघू शकता। तर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर चेक डिटेल्सला क्लिक केल्यानंतर संपूर्ण मार्क्स दिसून पडेल। यामध्ये दिलेले मार्क्स तुम्ही चेक करू शकता की मार्क्स बरोबर आहे किंवा नाही आहे। त्यानंतर PCB ग्रुपचे ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता किंवा नसेल ॲड करायचे तर नाही केले तरी चालेल। त्यानंतर अशा प्रकारे नो करा आणि खाली आल्यानंतर आय हॅव रीड टू ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन जिथं चेकबॉक्स दिलेला आहे तिथे क्लिक करा। त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा। त्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन दिसून पडेल। यामध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख परत कन्फर्म करून घ्यायची आहे, बाकी दिलेली डिटेल्स चेक करायची आहे, फॅमिली ॲन्युअल इन्कमसुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की तुमच्या फॅमिली ॲन्युअल इन्कम किती आहे। अशा प्रकारे संपूर्ण माहिती यावरची चेक करा। डेट ऑफ बर्थ एकदा कन्फर्म करून घ्या आणि त्यानंतर तुमचा ॲड्रेससुद्धा तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये इन्सर्ट करायचा आहे। तर दिलेल्या 3 लाईनमध्ये तुम्ही तुमचा ॲड्रेस टाकू शकता। त्यानंतर तालुका, विलेज, पिनकोड अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या। त्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID चेक करू शकता, एकदा चेक करा। त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाका आणि सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा। सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP येणार। तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP आलेला असेल तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आणि त्यानंतर व्हेरीफाय OTPला क्लिक करायचा। व्हेरीफाय OTPला क्लिक केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार। यानंतर आपल्याला ज्याही स्टेप असणार आहे त्या संपूर्ण स्टेप कंप्लीट करायच्या। यामध्ये टोटल 10 स्टेप दिलेल्या आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन ID मिळाला असेल जो EN पासून सुरुवात होणार आहे, तो रजिस्ट्रेशन ID तुम्ही नोट करून ठेवू शकता। त्यानंतर प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म इथे तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे, तिथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला जो फॉर्म आहे हा आता आपण कंप्लीट करणार।
तर बघू शकता यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आले आहे स्टार्टिंगला। यामध्ये आपल्याला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे यामध्ये आपण फिजिकल स्क्रुनिटी आणि ई स्क्रुनिटी अशा दोन प्रकारे दोन ऑप्शन दिलेले आहे। तर बघू शकता यामधला आपण सर्वप्रथम डिफरन्स समजून घेऊ। फिजिकल स्क्रुनिटीमध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायसाठी, त्यानंतर ई स्क्रुनिटीमध्ये विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट्स ऑनलाईनमध्ये व्हेरीफाय होणार। यामध्ये एकच प्रॉब्लेम असा आहे की फिजिकल व्हेरिफिकेशन जर घेतले तुम्ही तर तुमचे डॉक्युमेंट तुमच्या डोळ्यासमोर व्हेरीफाय होतात आणि तिथून तुम्हाला कन्फर्मेशन लेटर मिळते। तेच जर तुम्ही ई स्क्रुनिटी ऑप्शन चूज केलं तर तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईनमध्ये व्हेरीफाय होतात। त्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहावं लागते की तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे किंवा नाही, किंवा तुमच्या फॉर्ममध्ये कोणती त्रुटी आलेली आहे का, तर अशा प्रकारे तुम्हाला चेक करत राहावं लागते। तर तुम्हाला यामधलं जेही बेस्ट असेल तर तुम्ही यामधलं एक ऑप्शन सिलेक्ट करा। आम्हाला यामध्ये ई स्क्रुनिटी सिलेक्ट करायचं आहे कारण की आमच्या आजूबाजूला कॉलेज नाही आहे इंजिनिअरिंग, त्यामुळे आम्ही ई स्क्रुनिटी चूज करतो। जर आमच्या आजूबाजूला कॉलेज असते तर आम्ही फिजिकल स्क्रुनिटी चूज केलं असतं। त्यानंतर बघू शकता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये दिलेल्या संपूर्ण स्टेप आपल्याला कंप्लीट करायचे आहे। टोटल 10 स्टेप दिलेले आहे। यामध्ये 1 नंबरची स्टेप आपण कंप्लीट केलेली आहे कारण त्यामध्ये आपण आपली पर्सनल इन्फॉर्मेशन ॲड केलेली आहे। तर 2 नंबरचं जे ऑप्शन आहे इनकम्प्लीट तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपण 2 नंबरची जी स्टेप आहे ही आता कंप्लीट करणार। तर इनकम्प्लीटच्या ऑप्शनला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता यामध्ये विचारण्यात आलेलं आहे की तुमचा टाईप कोणता आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण महाराष्ट्रामध्ये झालेले असेल ते विद्यार्थी टाईप ए मध्ये मोडतात, आणि या व्यतिरिक्त म्हणजे कोणता विद्यार्थी बाहेरच्या स्टेटमध्ये एज्युकेशन घेतलेलं असेल किंवा बाहेरच्या स्टेटमध्ये राहणारा असेल तर त्या विद्यार्थ्यांना यामध्ये दिलेले संपूर्ण जे टाईप आहे हे चेक करावे लागेल, रीड करायचे, आणि त्यानंतरच तुम्ही यामधला टाईप सिलेक्ट करू शकता। आमचं शिक्षण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्यामुळे आम्ही टाईप ए हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे। ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन लिहून येणार। यामध्ये टाईप ए साठी आपल्याला 3 डॉक्युमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे। यामधून एक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे। यामध्ये विद्यार्थी डोमेसाईल सर्टिफिकेट सिलेक्ट करू शकतात, त्यानंतर त्यांची TC म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट चूज करू शकतात किंवा बर्थ सर्टिफिकेट। 3 डॉक्युमेंट्सपैकी तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स आहे यामधून चेक करा आणि ते डॉक्युमेंट सिलेक्ट करा। आमच्याकडे डोमेसाईल आहे, आम्ही डोमेसाईल सर्टिफिकेटला क्लिक केलं। त्यानंतर 10वी कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही पास आहे, ज्याही जिल्ह्यामधून पास असेल तो जिल्हा इथे नमूद करा। त्यानंतर विद्यार्थ्याला विचारण्यात आलेलं आहे की 12वी किंवा डिप्लोमा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून पास आहे, तर तुम्ही 12वी कोणत्या डिस्ट्रिक्टमधून पास केलेली आहे हे सुद्धा तुम्हाला इथे नमूद करायची आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला तालुकासुद्धा विचारण्यात आलेला आहे, तर तुम्ही यामधून तालुकासुद्धा सिलेक्ट करा। जे विद्यार्थ्यांनी 12वी केलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी किंवा डिप्लोमा केला असेल तर ते विद्यार्थीसुद्धा यामधून सिलेक्ट करू शकतात। त्यानंतर तुमची जी युनिव्हर्सिटी आहे म्हणजे होम युनिव्हर्सिटी ती तुम्हाला दिसून पडेल। त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायची आहे तुमची कास्ट। कास्ट सिलेक्ट करताना चूक होऊ देऊ नका कारण कास्ट ही भरपूर इम्पॉर्टंट आहे। यामधून तुम्हाला जी तुमची कास्ट आहे ही सिलेक्ट करायची आहे। SC ST OBC EWS ओपन यामध्ये संपूर्ण ऑप्शन दिलेले आहे। जेही तुमची कास्ट आहे, जेही तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर नमूद आहे ती तुम्हाला कास्ट यामधून सिलेक्ट करायची आहे। जसे की आमच्या कास्ट सर्टिफिकेटवर OBC सिलेक्ट केलेला आहे म्हणजे नोंद झालेली आहे, तर आम्ही यामधलं ऑप्शन OBC सिलेक्ट करणार। तुमची जी कास्ट असेल ती कास्ट सर्टिफिकेटवर चेक करा आणि त्या प्रकारे सिलेक्ट करा। कास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर विचारण्यात येईल की तुमची पोटजात कोणती आहे। जसे की OBC असल्यामुळे माळी, कुणबी या प्रकारे जेही ऑप्शन असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता। तुमची जी कास्ट आहे तुम्ही त्या प्रकारे सिलेक्ट करा। त्यानंतर विचारण्यात आलेलं आहे तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का। व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही यस करा, नसेल तर तिथे तुम्ही नो करू शकता। नो केल्यानंतर तुम्हाला रिसिप्टचं ऑप्शनसुद्धा येऊ शकते की तुम्ही अप्लाय केलेला आहे का। अप्लाय केलेले विद्यार्थी रिसिप्ट टाकू शकतात। त्याचप्रमाणे नॉन क्रिमिलियरमध्ये सुद्धा सेम टू सेम ऑप्शन आहे। असेल तर तुम्ही यस करू शकता, नसेल तुमच्याकडे तर तुम्ही रिसिप्ट तुम्ही जर सेतू केंद्रामध्ये अप्लाय केलेला असेल नॉन क्रिमिलियरला तर तुम्ही त्याबद्दलची जी तुम्हाला पावती मिळाली आहे तर अप्लाइड बट नॉट रिसीव जर तुम्ही ऑप्शन क्लिक केलं तर तुम्ही रिसिप्टची इन्फॉर्मेशन देऊन सुद्धा कॅप राऊंडचा फॉर्म फिलअप करू शकता। तर नॉन क्रिमिलियर आणि व्हॅलिडिटी यासाठीच फक्त तुम्हाला ऑप्शन उपलब्ध करून दिलेले आहे की तुम्ही रिसिप्ट अपलोड करू शकता। फक्त एवढंच आहे की यामध्ये तुम्हाला रिसिप्टची इन्फॉर्मेशन संपूर्ण नमूद करावी लागेल। जसं की या प्रकारे बघू शकता यामध्ये तुम्हाला रिसिप्ट नंबर, डेट संपूर्ण माहिती तुम्हाला
फिल करून घ्यावी लागेल आणि व्हॅलिडिटीमध्ये सुद्धा सेम टू सेम तुम्ही रिसिप्ट नंबर टाकू शकता जर तुम्ही अप्लाय केलेला आहे, परंतु जर तुम्हाला व्हॅलिडिटी मिळाली नसेल तर. अशा प्रकारे या पेजवरची संपूर्ण माहिती प्रॉपर चेक करा आणि जर माहिती ओके असेल तर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करू शकता. त्यानंतर बघू शकता तुम्हाला स्पेशल रिझर्वेशनचं एक ऑप्शन आलेलं आहे. यामध्ये सर्वात प्रथम आहे की तुम्ही डिसेबिलिटी म्हणजे हँडिकॅप आहे का, असाल तर येस करा, अदरवाईज तिथे नॉट अप्लिकेबल अशा प्रकारे राहू द्या. सेम डिफेन्स रिझर्वेशन घेत असाल, जर तुमचे वडील जर आर्मीमधून रिटायर असेल तर ते एक सर्व्हिसमॅनचं डिफेन्स रिझर्वेशन घेऊ शकतात, तर तुम्हाला तिथे क्लिक करावं लागेल जर असेल तर, अदरवाईज तिथे नॉट अप्लिकेबल चूज करा. त्यानंतर विद्यार्थ्याला विचारण्यात आलेलं आहे की तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे. यामध्ये विद्यार्थ्याचे उत्पन्न जर 8 लाखापेक्षा कमी असेल तर ते विद्यार्थी TFWSला यस करू शकतात. सर्वप्रथम TFWS काय आहे, जर तुम्ही TFWSमधून तुमचा नंबर लागला तर तुम्हाला जी फी आहे म्हणजे कॉलेजची फी ही 0 लागणार आहे, म्हणजे संपूर्ण फी तुम्हाला माफ होणार आहे. फक्त यासाठी एकच कंडिशन आहे, 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा हा तुमच्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे आता, कारण तो आपल्याला अपलोड करायचा आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे उत्पन्नात दाखला असेल आणि तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही TFWS करू शकता. आमच्याकडे आहे त्यामुळे आम्ही यस केलं आहे. त्यानंतर ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का, असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर जे विद्यार्थी मायनॉरिटी असेल ते यस करणार, जे विद्यार्थी नाही आहेत ते विद्यार्थी तिथे नो करणार. अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिलेली फिल करा, संपूर्ण माहिती चेक करा आणि सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला द्यावी लागेल तुमची 10वीची इन्फॉर्मेशन. सर्वप्रथम तुम्हाला इथून बोर्ड सिलेक्ट करायचं आहे, जेही तुमचं बोर्ड आहे, स्टेट बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे, सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला इथून तुमचं पासिंग इयर, तुम्ही 10वी पास कधी झालेलं आहे, 23ला झालेलं आहे की या अगोदर कधी पास झालेलं आहे, ते इयर तुम्हाला इथून सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर, जोही तुमच्या मार्कशीटवर सीट नंबर दिलेला आहे तो सीट नंबर तुम्हाला इथे इन्सर्ट करावा लागेल. अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुमच्या डॉक्युमेंट्सवर दिलेली आहे, त्यानुसार तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. रोल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला मॅथमॅटिक्स, सायन्स आणि इंग्लिशचे मार्क्स टाकायचे आहे. पहिल्या ह्याच्यात ऑप्टेन म्हणजे किती मार्क्स मिळालेले आहे, सेकंडमध्ये आउट ऑफ म्हणजे 100पैकी किती मार्क्स मिळालेले आहे. अशा प्रकारे तुम्ही नमूद करा. पर्सेंटेज ॲटोमॅटिक तुम्हाला दिसून पडेल. सर्वात खाली तुम्हाला ॲग्रिगेट दिलेले आहे, जेही तुमच्या मार्कशीटवर ॲग्रिगेट मार्क्स आहे, जसे की 500पैकी तुम्हाला 430 वगैरे जेही मिळाले असेल ते नमूद करा. पर्सेंटेज तुम्हाला दिसून पडेल. ज्या विद्यार्थ्यांनी 12वी केली असेल ते HSCला क्लिक करतील, ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केला असेल ते डिप्लोमा इंजिनिअरिंगला क्लिक करतील किंवा डिप्लोमा व्होकेशनल हे सुद्धा ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे, तर यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. 12वी केलेल्या विद्यार्थ्यांनी SSC क्लिक करा. त्यानंतर इथे इंडिया क्लिक करा. बोर्ड सिलेक्ट करा, कोणते बोर्ड आहे तुमचे, CBSE बोर्ड आहे की महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, सिलेक्ट करा. पासिंग इयर, कोणत्या वर्षी पास आहे तुम्ही ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा सीट नंबर सिलेक्ट करायचा आहे, सीट नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे, इथे आईचे नाव इन्सर्ट करा. त्यानंतर तुमच्या 12वीच्या मार्कशीटवर सेम टू सेम जसे नाव आहे तसे तुम्हाला इथे इन्सर्ट करायचं. गेट HSC डिटेल्सला म्हणजे गेट HSC डाटाला जर तुम्ही क्लिक केलं तर तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला ॲटोमॅटिकली खाली दिसून पडेल की तुम्हाला किती मार्क्स होते आणि टोटल मार्क्स किती आहे. या प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती यावरती दिसून पडेल. फक्त गेट डाटाला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला काही टाकायची गरज नाही, यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन ॲटोमॅटिक येऊन जाणार. संपूर्ण इन्फॉर्मेशन 1 ते 2 वेळा चेक करा. जर ओके असेल तर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा, म्हणजे आपलं हे जे पेज आहे हे सेव्ह होऊन जाणार. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. त्यानंतर विचारण्यात आलेलं आहे की तुम्ही JEE दिलेली आहे का. ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली असेल ते यस करतील आणि त्यानंतर JEEमध्ये जेवढे मार्क्स असेल ते मार्क्स ते विद्यार्थी ॲड करतील. त्यानंतर अशाच प्रकारे तुम्हाला नीटबद्दलसुद्धा विचारण्यात आलेलं आहे की नीट एक्झाम दिलेली आहे का. ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे ते यस करतील, ज्यांनी दिलेली नाही ते नो करतील. यस केल्यानंतर बघू शकता तुम्हाला रोल नंबर आणि संपूर्ण मार्क्स इथे विचारण्यात येत आहे. अशा प्रकारे संपूर्ण डिटेल्स फिल करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करायचा इथे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याची सिग्नेचर, जर तुम्हाला घरून फॉर्म भरत असाल तर तुम्ही व्हाईट जे पेज असेल म्हणजे लाइनिंगचं पेज नको, तुम्हाला व्हाईट जे पेज असेल त्याच्यावरती सिग्नेचर करा आणि ती सिग्नेचर व्यवस्थित कट करून तुम्ही यामध्ये अपलोड करू शकता. सेम टू सेम तुम्ही पासपोर्ट साईज फोटोसुद्धा अपलोड करा. पासपोर्ट साईज फोटो आणि
सिग्नेचर अपलोड करायची आणि इथून क्लिक करू शकता, म्हणजे ब्राउज करू शकता आणि इथे तुम्हाला अपलोडचं ऑप्शन आहे, इथून अपलोड करू शकता। तर अशा प्रकारे फोटो आणि सिग्नेचर यामध्ये अपलोड करून घ्या। अपलोड केल्यानंतर तुम्ही तुमचा फोटो आणि सिग्नेचर या प्रकारे बघू शकता। तर अशा प्रकारे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा आणि सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा। त्यानंतर करायचे आहे विद्यार्थ्याला डॉक्युमेंट्स अपलोड। डॉक्युमेंट्स अपलोड करणे अतिशय महत्त्वाचा पार्ट असणार आहे, कारण यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स ओरिजिनल अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन सेंटरला व्हिजिबल असले पाहिजे, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स ब्लर नको। आणि डॉक्युमेंट्स हे स्कॅनरवरून स्कॅन करा, मोबाईलवरून स्कॅन करू नका, कारण की संपूर्ण डॉक्युमेंट्स हे व्यवस्थितरित्या असणं गरजेचं आहे। सर्वप्रथम विद्यार्थ्याला करायचं आहे नॅशनॅलिटी अपलोड। तर इथे नॅशनॅलिटी तुम्ही अपलोड करू शकता, डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, इन्कम सर्टिफिकेट। इन्कम सर्टिफिकेट का बरं मागितलं, कारण की TFWSला आम्ही यस केलेलं आहे, त्यामुळे इन्कम सर्टिफिकेट मागितलं। जर तुम्ही TFWSला नो केलं तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट मागणार नाही आहे। त्यानंतर 10वीची मार्कशीट, 12वी मार्कशीट आणि स्कोर कार्ड मागितलेलं आहे PCM ग्रुपचं। अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स मागितलेले आहे। यामध्ये तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या अपलोड करून घ्यायचे आहे। अपलोड केल्यानंतर बघू शकता इथे आपल्याला फी भरायची नाही आहे, कारण ऑलरेडी आपण फी CETच्या वेळेस भरलेली आहे। त्यानंतर संपूर्ण तुमचा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे। एकदा फॉर्म चेक करा आणि त्यानंतर फॉर्मला सबमिट करा। फॉर्मला सबमिट केल्यानंतर ऑनलाईन व्हेरिफिकेशन घेतलेलं आहे, त्यामुळे आपला फॉर्म कोणत्या तरी कॉलेजला जाणार जिथे आपला फॉर्म ऑनलाईनमध्ये व्हेरीफाय होणार। जर आपण ऑफलाईन व्हेरिफिकेशन घेतलं असतं, म्हणजे फिजिकल स्क्रुनिटी घेतली असतं, तर आपल्याला प्रिंट काढून डॉक्युमेंट्स घेऊन जे आपण सेंटर चूज केलेलं आहे, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज चूज केलेलं आहे, त्या कॉलेजला जाऊन आपल्याला आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचं काम पडणार होतं। परंतु आपण ऑनलाईन व्हेरिफिकेशन घेतलेलं आहे, म्हणून आपला जो फॉर्म आहे हा ऑनलाईनमध्ये व्हेरीफाय होणार। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26साठी फॉर्म भरू शकता। तर MST CET 2025च्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले रजिस्ट्रेशन करा। यामध्ये कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार आणि यापुढील जेही अपडेट असेल, जसे की मेरिट लिस्ट आहे, त्यानंतर कॅपराऊंडचे फॉर्म आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।